बघा, सर्वप्रथम स्वराज अकॅडमी अकोला या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. व आजच्या आपण नवीन चॅप्टरला काय करणार आहे, सुरुवात करणार आहे. आपल्या चॅप्टरचं नाव आहे बघा, चॅप्टर नंबर 4 ऑपरेशन ऑन फ्रॅक्शन. बरोबर. आता फ्रॅक्शन सुरुवातीला थोडक्यात समजून घेऊ आपण, फ्रॅक्शन कशाला म्हणतात. बघा, त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 9 कडे वळूया. थोडक्यात समजून घ्या फ्रॅक्शन कशाला म्हणतात. फ्रॅक्शन, आता फ्रॅक्शन म्हणजे दोन काय असतात, नंबर असतात. मग आता दोन नंबर, मग आपण कुठला नंबर घेऊ, आपण तो नंबर. मग बघा, पहिला घेतला 4, दुसरा घेऊ आपण 6. आता याला फ्रॅक्शन मध्ये लिहायचं. मग फ्रॅक्शन मध्ये काय, तर अशा पद्धतीने आपण लिहू शकतो, न्यूमरेटर आणि दुसरा कोण असते, डिनॉमिनेटर. मग आता कोणाला न्यूमरेटर म्हणायचं, कोणाला डिनॉमिनेटर म्हणायचं, तर बघा समजा हा 4 आपण वर घेतला आणि याच्या भागेलामध्ये काय घेतला, 6 घेतला. मग बघा, जो वरचा नंबर असते त्याला आपण म्हणतो न्यूमरेटर आणि जो खालचा नंबर असते त्याला म्हणत असतो आपण डिनॉमिनेटर. बरोबर. आणि यालाच म्हणतो आपण फ्रॅक्शन. म्हणजे न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर यालाच आपण काय म्हणतो, फ्रॅक्शन म्हणत असतो. बरोबर. त्याच्याच बेसिसवर आपल्याला काही प्रॉब्लेम दिलेला आहे प्रॅक्टिस सेट 9 मधले. ठीक आहे, ते आपण यामध्ये सॉल्व्ह करणार आहोत. त्यानंतर प्रॉब्लेम सेट 9. प्रॉब्लेम सेट 9 काय म्हणतो बघा आपल्याला, क्वेश्चन नंबर फर्स्ट, कन्वर्ट इनटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये काय कन्वर्ट करायचं आहे. मग कशाला कन्वर्ट करायचं आहे, तर बघा 7 into 2/5, 7 into 2/5 हे जे आपल्याला मिक्स फ्रॅक्शन दिलेलं आहे, या मिक्स फ्रॅक्शनला आपल्याला कशाला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये काय कन्वर्ट करायचं आहे. चला तर मग आपण कशा पद्धतीने करू शकतो. बघा, आपण काय करणार आहे, बघा हा न्यूमरेटर आहे, हा डिनॉमिनेटर आहे. हा जो साईडला 7 दिसतो आपल्याला, या डिनॉमिनेटरने या 7ला काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. मग बघा कशा पद्धतीने करू शकतो, तर बघा 5 मल्टिप्लाइड बाय 7 आणि हा 2 काय करायचा आहे, प्लस करायचा आहे. डिनॉमिनेटरमध्ये 5 जशीच्या तशी. बघा आलं लक्षात. काय करायचं आहे, डिनॉमिनेटरने या साईडच्या नंबरला काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे आणि हा नंबर प्लस करायचा आहे. मग 5 into 7 + 2 आणि डिनॉमिनेटर जसाच्या तसं. मग चला बोला, आता बघा 5 7 चा 35 प्लस 2 आणि डिनॉमिनेटरमध्ये 5 जसाच्या तसा. बघा 35 + 2 37 आणि डिनॉमिनेटरमध्ये 5 जसाच्या तसा. आपला आन्सर आला 37, डिनॉमिनेटरमध्ये 5 म्हणजे 37 भागिले 5. बरोबर. चला आता बघा, त्यानंतर सेकंड प्रॉब्लेम काय म्हणतो आपल्याला, 5 into 1/6. आता बघा या 6 ने या 5 ला मल्टिप्लाय करा. मग बघा बरं, 6 मल्टिप्लाइड बाय 5 प्लस 1 आणि भागेला 6 जसेच्या तसे. ठीक आहे, डिवाइड म्हणजे 6 जसेच्या तसे घ्यायचे. त्यानंतर बघा 6 5 चा 30 प्लस 1 आणि डिवाइड म्हटलं 6 जसाच्या तसा. ठीक आहे, डिनॉमिनेटर म्हटलं 6 जसाच्या तसा घेतला आपण. मग 30 + 1 31 आणि 6 जसाच्या तसा, म्हणजे आपला आन्सर आला 31 डिवाइड बाय 6. त्यानंतर थर्ड प्रॉब्लेम, इथे पण तसंच करायचं आहे. या 4 ने या 4 ला काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. मग बघा बरं, 4 into 4 + 3 म्हणजे 4 मल्टिप्लाइड बाय 4 + 3 आणि डिवाइड मध्ये 4 जशीच्या तशी. बघा आता याला सॉल्व्ह करू. 4 4 चा 16, 4 4 चा 16, 16 + 3 त्यानंतर डिवाइड मध्ये 4. त्यानंतर बोला, आता बघा 16 + 3 19 आणि 4 जसेच्या तसे. बरोबर. आपला आन्सर आलेला आहे 19/4. बरोबर. चला त्यानंतर फोर्थ प्रॉब्लेम आपल्याला काय म्हणतो, आता बघा 9 ने सुद्धा या 2 ला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं आहे. मग बघा बरं, 9 मल्टिप्लाइड बाय 2 प्लस मध्ये काय येईल 5 आणि डिवाइड मध्ये 9 जसेच्या तशी. मग 9 2 चा 18, 18 + 5 डिवाइड बाय 9. चला बोला 18 + 5 23 आणि 9 जसेच्या तशी 23/9. त्यानंतर फिफ्थ प्रॉब्लेम काय दिलेला आहे बघा. आता इथे पण तसं 7 मल्टिप्लाइड बाय 1. बघा 7 मल्टिप्लाइड बाय 1 + 5 आणि डिवाइड बाय 7. मग बोला बरं, चला 7 1 चा 7 + 5 डिवाइड बाय 7. मग 7 + 5 12 आणि डिवाइड बाय 7 म्हणजे 12 डिवाइड बाय 7 हे आपल्याला आलेलं आहे आन्सर.
त्यानंतर बघा आपण इथे क्वेश्चन नंबर फर्स्ट काय केला पूर्ण सॉल्व्ह केलेला आहे. आपल्याला मिक्स फ्रॅक्शन दिलेले होते, त्या मिक्स फ्रॅक्शनचे आपण काय केलेलं आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये काय केलं कन्वर्ट केलेलं आहे. बरोबर. चला त्यानंतर आता आपण सेकंड क्वेश्चनकडे वळूया. क्वेश्चन नंबर सेकंड दिलेला आपल्याला. काय म्हणतो क्वेश्चन नंबर सेकंड बघा, कन्वर्ट इनटू मिक्स फ्रॅक्शन. आता आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये दिलेलं आहे, आता त्याला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. बरोबर. पहिल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला मिक्स फ्रॅक्शन दिलेलं होतं, इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलं. आता आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन दिलेलं आहे, आता काय करायचं आहे कन्वर्ट करायचं आहे. कोणत्या फ्रॅक्शन मध्ये? इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये. बघा इझी आहे, काळजी करू नका. बघा कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. चला आता दिलेला आहे 30 डिवाइड बाय 7. आता काय करायचं आहे डिवाइड करायचं आहे. बघा बरं इथे करू आपण 7 आणि इथे घेऊ 30. बरोबर आहे. चला हा डिवायझर हा डिव्हिडंड, त्यानंतर हा क्वेश्चन येणार आणि खाली रिमाइंडर. बरोबर. चला मग 7च्या टेबलवर 30 येतात का? बघा बरं 7च्या टेबलवर 30 येणार नाहीत. मग 7 4चा 28. काय येणार आहे 7 4चा 28. इथे आता 30 मधून 28 गेले राहिले 2. इथे राहिले 2. मग आता याचा आन्सर काय येणार आहे बघा, हा 2 जो आहे हा जाणार आहे वर, त्यानंतर हा 7 येणार आहे खाली, आणि हा जो क्वेश्चन हा राहणार आहे असा बाजूला. बघा काय आलेला आहे 4, त्यानंतर हा झाला आपला क्वेश्चन. ठीक आहे. बघा लिहून देतो. ह्या 4 झाला आपला क्वेश्चन, हा डिवायझर आहे, हा डिव्हिडंड आहे, आणि हा झाला आपला रिमाइंडर. रिमाइंडर कधी वर लिहायचा, त्यांना आपण डिवायझर आहे तो खाली लिहायचा, आणि जो क्वेश्चन आहे तो साईडला लिहायचा. म्हणजे याचा आन्सर आपला 4 इंटू 2/7. बरोबर. याला म्हणतो आपण मिक्स फ्रॅक्शन. हे काय याचा आन्सर आहे. ठीक आहे. हे इथं करून घ्यायचे म्हणजे तुम्हाला अजून इझी होईल. ठीक आहे. त्यानंतर याचा आन्सर शेवटी हेच येणार आहे. बघा 7 4चा 28, 28 प्लस 2 30, 30/7. बरोबर. चला त्यानंतर बघा सेकंड प्रॉब्लेम काय म्हणतो, 7 डिवाइड बाय 4. मग इथे पण तसंच. बघा बरं 4 आणि इथे 7. मग बघा 4 1चा 4, 4 2चा 8. मग जाणार का भाग? नाही. मग 4 1चा 4 किती राहिले 3. चला मग आता काय घ्या, हा 3 घ्या वर, त्यानंतर 4 घ्या खाली, आणि 1 द्या साईडला. झाला आपला आन्सर. बघा समजतंय ना. चला त्यानंतर बघा बघा इथे पण तिथे 4 1चा 4, 4 प्लस 3 7, 7/4. बघा त्यानंतर थर्ड बघू काय आहे, तर बघा 15 डिवाइड बाय 12. मग आता 15 डिवाइड बाय 12 करू. बघा तुम्ही एक तर इथं कट सुद्धा करू शकता, हे नंबर स्मॉल सुद्धा करू शकता. बघा तुम्हाला दोन्ही पद्धत सांगतो, तुम्हाला जे इझी वाटेल ते करा. बघा सुरुवातीला काय करणार आहे आपण, एक तर आपली ही पद्धत आहे डिवाइड पद्धत, 12 डिवाइड बाय 15. जर नाहीच तर आपण दुसरी पद्धत, पहिले हे सॉल्व्ह करून घेऊ मग आपण दुसरी. मग 12 1चा 12. त्यानंतर बघा आता 5 मधून 2 गेले 3, 1 मधून 1 गेले 0. बघा हा 3 वर जाणार आहे, हा 3 काय होणार आहे वर जाणार, आणि 12 खाली, आणि इथे बघा 1 साईडला. मग बघा 12 1चा 12, 12 प्लस 3 15, 15/10. ही झाली आपली नॉर्मल पद्धत. आता बघा दुसरी पद्धत, आता बघा दुसरी पद्धत 15 डिवाइड बाय 12. आता एक कट करू शकतो आपण. बघा 3च्या टेबलमध्ये दोन्ही नंबर येतात, 3 4चा 12 आणि 3 5चा 15. आता बघा 4ने 5ला डिवाइड करा. मग आता बघा बरं 4, आता इथे 5, 4 1चा 4, आणि इथे राहते किती 1, इथे राहते 1. त्यानंतर बघा काय झालं 1 डिवाइड बाय 4:1. 4 1चा 4, 4 प्लस 1 5, 5/4. बघा 5/4. ठीक आहे. चला हे करा काही करा, कोणतीही केली तरी हे चालते, काय हरकत नाही. चला त्यानंतर फोर्थ प्रॉब्लेम 11/8. 11/8. बघा बरं आता 11/8 डिवाइड करू आपण. 8 डिवाइड बाय 11. मग 8 1चा 8, 8 2चा 16. मग 8 1चा 8 किती राहतात 3 राहतात. मग 3 घ्या वर, आणि त्यानंतर 8 डिवाइडमध्ये. ठीक आहे. आणि 1 साईडला. म्हणजे 8 1चा 8, 8 प्लस 3 11, आणि 8 जसेच्या तसे, म्हणजे शेवटी हेच येणार आहे. बरोबर. चला त्यानंतर 5th नंबरचा प्रॉब्लेम काय म्हणतो आपल्याला 21 डिवाइड बाय 4. मग इथे 4 डिवाइड बाय 21. मग आता बघा बरं 4 डिवायझर आहे, 21 डिव्हिडंड आहे. मग बघा बरं क्वेश्चन काय ते, मग 4 5चा 20. मग 4 5चा 20 इथे किती राहतात 1 राहतो. मग हा वर कुठं जाईल वर, आणि हा 4
डिवाइडमध्ये 5 कुठे साईडला येणार आहे, बरोबर. हे बघा आपलं आन्सर. चला त्यानंतर बघा 6 प्रॉब्लेम काय म्हणतो आपल्याला बघा. 7 डिवाइड बाय 20, 7 2 14, 7 3 21, 21 आपल्याला मोठा होतो म्हणून आपण घेणार नाही. मग 7 2 14 बघा किती राहतात, 6 राहतात. मग 6 डिवाइड बाय 7 आणि ह्या 2 साईडला, बघा हे झालं आपलं आन्सर. बघा याला आपण काय केलं, आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन दिलेले होते, आपण याला काय केलं मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. बघा समजलं. त्यानंतर बघा आता आपण थर्ड क्वेश्चनकडे वळूया. थर्ड क्वेश्चन काय दिलं आपल्याला बघा, राईट द फॉलोइंग एक्झाम्पल युझिंग फ्रॅक्शन. बघा आपल्याला काही एक्झाम्पल दिलेलं आहे, ते एक्झाम्पल आपल्याला फ्रॅक्शनद्वारे सॉल्व्ह करायचं आहे. बघा त्यानंतर यातला पहिला प्रश्न काय म्हणतो बघा, if 9 kg rice is shared among 5 people, how many kilogram of rice does each person get? काय म्हणतो बघा, आपल्याला 9 kg राईस दिलेला आहे. किती आहे, 9 kg राईस आहे. तो काय करायचा आहे, 5 पीपलमध्ये काय करायचं आहे, शेअर करायचं आहे. काय करायचं आहे, शेअर करायचं आहे. म्हणजे 9 किलो तांदूळ आहे, ते 5 जणांमध्ये काय करायचे आहेत, तुम्हाला शेअर करायचे आहेत, बरोबर. तर बघा आता तो विचारलेला आहे की हाऊ मेनी किलोग्राम ऑफ राईस डज गेट इच पर्सन, म्हणजे प्रत्येकाला किती तांदूळ मिळणार असा प्रश्न विचारलेला आहे. की 9 किलोग्राम तांदूळ आपण 5 जणांमध्ये शेअर करणार आहे, तर प्रत्येकाला किती तांदूळ मिळणार. मग आपण लिहूया. बघा आपल्याला काय माहित आहे की आपण लिहूया टोटल, आता टोटल क्वांटिटी ऑफ राईस, टोटल क्वांटिटी ऑफ राईस. आता टोटल क्वांटिटी किती आहे, 9 किलोग्राम्स, 9 किलोग्राम्स. बघा शेअर किती जण करायचे आहेत, तर 5 पीपल. मग आपण लिहू नंबर ऑफ पीपल, नंबर ऑफ पीपल शेअर. तर किती पीपल आहेत, 5. किती आहेत, 5. मग आपण लिहू इच पर्सन गेट्स. मग लिहू देअरफॉर इच पर्सन गेट इज इक्वल टू किती, 9/5 किलोग्राम ऑफ राईस. प्रत्येकाला किती मिळतील, 9/5 किलोग्राम्स. बघा त्यानंतर आता याला जर मिक्स फ्रॅक्शनमध्ये करायचं कसं करावं, तर बघा 5 1 5, 5 2 10, 5 इथे बघा कसं करसाल, इथे बघा इथे 9, इथे 5, 5 1 5 राहिले किती 4. मग बघा मिक्स फ्रॅक्शनमध्ये जर लिहायचं काम पडलं, मिक्स फ्रॅक्शनमध्ये लिहायला जर मिक्स फ्रॅक्शनमध्ये लिहायचं असलं, बघा मिक्स फ्रॅक्शनमध्ये लिहायचे तर बघा काय येणार आहे, 4/5 आणि इकडे 1. हे मिक्स फ्रॅक्शनमध्ये आणि हे इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये. बघा म्हणजे प्रत्येक पर्सनला किती मिळणार आहे, 9/5 किलोग्राम्स. त्यानंतर बघा सेकंड प्रॉब्लेम यामधला काय म्हणतात आपल्याला, टू मेक 5 शर्ट्स ऑफ द सेम साईज. 5 शर्ट बनवायचे आहेत एकाच साईजची, एकाच मापाची, काय 5 शर्ट बनवायचे आहेत. त्यासाठी काय 11 मीटर ऑफ क्लोथ इज निडेड. आता बघा आपल्याला विचारलं की 5 शर्ट जर बनवायचे असेल त्यासाठी किती कपडा लागतो, 11 मीटर्स. बघा 5 शर्ट जर तयार करायचे असेल तर आपल्याला कपडा किती लागतो, 11 मीटर्स कपडा लागतो. किती लागतो, 11 मीटर्स. तर विचारलं काय, हाऊ मच क्लॉथ इज निडेड फॉर 1 शर्ट. तर एका शर्टसाठी किती मीटर कापड लागेल, बरं का. मग आपण काय लिहिणार आहे, बघा टोटल मीटर ऑफ क्लोथ. बघा टोटल मीटर किती आहे, 11 मीटर्स. किती आहे, 11 मीटर्स. आणि त्यानंतर शर्ट किती तयार करायचे आहे, तर 5 शर्ट. मग नंबर ऑफ शर्ट टू बी मेड, किती 5 शर्ट्स. मग इच शर्ट ठीक आहे
किंवा वन शर्ट लिहा बघा, वन शर्ट एका शर्ट किती लागणार, वन शर्ट क्लोथ नीडेड इज किती 11/5 मीटर्स, किती लागणार आहे 11/5 मीटर्स. आणि जर मिक्स फ्रॅक्शनमध्ये लिहायचं असलं तर मग कसं लिहायचं बघा, मिक्स फ्रॅक्शनमध्ये लिहायचं असलं बघा 5/11, मग 5 2चा 10 किती राहतात 1. मग बघा मिक्समध्ये कसं लिहिसाल 1/5 आणि इकडे 2, बघा 5 2चा 10, 10 + 1 11 मीटर्स. ठीक आहे. बघा आपण दोन्ही पद्धतीने काय केलेलं आहे, सॉल्व करून दाखवलेलं आहे. बघा इथे आपला प्रॅक्टिस सेट 9 काय पूर्ण होतो. त्यानंतर आजच्या दिवस आपण इथेच थांबूया. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि आपल्या स्वराज अकॅडमी अकोला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.